हा प्रश्न बघा. ए व बी यांचे आजच्या वयाचे गुणोत्तर 5:9 आहे. ए आणि बी यांचे आजच्या वयाचे गुणोत्तर जे आहे ते 5:9 आहे. ए चे वय जर 20 वर्ष असेल तर बी चे वय किती? ए आहे आणि बी आहे यांच्या वयाचं गुणोत्तर आहे 5:9. म्हणजे ए चं वय 5 नाही आहे आणि बी चं वय 9 पण नाही. यांचं गुणोत्तर आहे म्हणजे काय? जर ए चं वय जर 5 असेल तर बी चं 9 असायला पाहिजे. जर ए चं वय 5 असेल तर बी चं 9 असायला पाहिजे. म्हणजे ए जर 50 असेल तर बी चं 90 असायला पाहिजे. म्हणजे इथं काहीतरी सेम व्हेरिएबल आहे. एक्स असेल, आपण वाय काही असू शकतो. गुणोत्तर म्हणजे काय? जर ए चं वय 5 असेल तर बी चं 9 असायला पाहिजे. आता आपल्याला दिलेलं आहे की ए चं वय जर 20 असेल तर बी चं काढायचं आहे. ए चं वय जर 20 असेल तर बी चं काढायचं. म्हणजे इथं जो आहे एक व्हेरिएबल आहे. तो दोघांनाही सारखाच लागू होतो. म्हणजे 5x जर 20 असेल तर 9x किती? असं आपल्याला यांनी विचारलेलं आहे. 5x बरोबर 20, x बरोबर 20 भागेला 5. 5×20 म्हणजे x ची व्हॅल्यू 4. मग x ची व्हॅल्यू 4 टाकली आपण, 5 गुणिले 4 20. इथे x ची व्हॅल्यू 4 टाकली तर 9 गुणिला 4 म्हणजे 36. ए चं गुणोत्तर 5:9 आहे म्हणजे ए जर 5 असेल तर बी हा 9 असायला पाहिजे. आता ए जर 20 असेल, ए जर 20 असेल, 5 गुणिला 4 20 असेल तर याला पण 4 न गुणला, 9 गुणिला 4 9 36. ए बी आणि सी तिनास 2 2 5 या प्रमाणात आहेत. सी ला 1200 रुपये 1260 म्हणून किती पैसे मिळतील? म्हणजे ए बी आणि सी 3 2 2 5. म्हणजे ए ला जर 3 रुपये मिळतील तर बी ला 2 आणि सी ला 5. जर ए ला 3 मिळाले तर यांना 2 आणि 5 मिळालाच पाहिजे. तर आपल्याकडे टोटल एकूण किती आहे? हे रेशोनुसार गुणोत्तरानुसार 3 + 2 3 + 2 5 5 आणि 5 10. म्हणजे आपल्याकडे 10 रुपये. 10 रुपयापैकी जर 3 रुपये एला मिळाले तर 2 रुपये बीला मिळायला पाहिजे आणि 5 रुपये सीला मिळायला पाहिजे. तर आपल्याला प्रश्नात काय दिलेलं आहे की हे 10 नसून किती आहेत? 1260 आहेत. म्हणजे 1260 जर 1260 ची किंमत जर 10 असेल, आपल्याला विचारलं किती आहे? सी ची किंमत जर सी ला किती पैसे मिळतील? सी किती आहे याच्यात प्रश्नामध्ये? 5 आहे. म्हणजे 1260 ची किंमत जर 10 असेल तर 5 ची किंमत किती? 1260 ची किंमत 10 असेल तर 5 ची किंमत किती? 1260 ची किंमत 10 तर 5 ची तिरपा गुणाकार 1260 गुणिला 5 भागिला 10. 126 गुणिला 5 5 36 0 8 3 5 दुनी 10 3 13 3 हाताला 1 5 1 5 ने 6 620. एबीसी बघा, एबीसी 3 3 2 2 5 या प्रमाणात आहेत. आपल्याकडे एकूण किती झाले मग? 3 आणि 2 5 आणि 5 10. पण गणित आपल्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे की 1260 हे 10 नसून 1260 आहेत. म्हणजे 1260 ची किंमत 10 आहे तर आपल्याला काढायची किती? सी ला. सी चे किती मिळतील? सी ची 5. 1260 ची किंमत 10 आहे तर 5 ची किंमत किती? 630. एका त्रिकोणाच्या कोणाच्या मापाचे गुणोत्तर 5 6 6 7 आहे तर सर्वात छोट्या व मोठ्या परंतु फरक किती? आता त्रिकोणाच्या तिन्ही कोण जे आहेत ते समजा आपण बघू. ए बी आणि सी याचे गुणोत्तर दिले 5 6 आणि 7. 5 6 6 7. तर आपल्याला माहिती आहे की त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज हे 180 असते. तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असते? 180 असते. आता इथं किती बेरीज झालेली आहे? 5 कोणाच्या मापाची बेरीज 5 अधिक 6 अधिक 7. 5 आणि 6 11 11 आणि 7 18. बेरीज किती झाली? 18. पण आपल्याला माहिती आहे त्रिकोण तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असते? 180. म्हणजे 18 ची किंमत 180 आहे. आता आपल्याला विचारलं आहे की सर्वात छोट्या व मोठ्या कोणातील फरक आहे. सर्वात छोटा कोणता आहे ह्याच्यात? 5. सर्वात मोठा कोणता आहे? 7. याच्यातील फरक म्हणजे याच्यातून मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली तर फरक 7 वजा 5 बरोबर 2. आपल्याला काढायची आहे 2 ची किंमत. म्हणजे 18 ची किंमत 180 असेल. 18 ची किंमत 180 असेल. 2 ची किंमत किती?
18ची किंमत 180 असेल तर 2ची किंमत किती? 18ची किंमत 180 असेल तर 2ची किंमत, हा तिरपा गुणाकार, 2 गुणिला 180 भागेला 18, 18 एका 18, हा 1 आणि 0, 18 180, 10 गुणिला 2 20, ऑप्शन डी. इथे फक्त आपल्याला हे माहित पाहिजे होतं की तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 असते, आणि आपल्या प्रश्नामध्ये जे आहे ते 5 अधिक 6 11 11 7 18, 18ची किंमत 180 आहे. तर आपल्याला समजा आता असं विचारायचं की बी ची किंमत काढा, म्हणजे जो सर्वात ए ची किंमत काढा, सर्वात लहान कोणाची किंमत काढा. तर आपण कसं काढलं असतं, 18ची किंमत 180 आहे तर 5ची किंमत किती? तिरपा गुणाकार करून उत्तर काढलं असतं. पण आपल्याला विचारलं की दोघांचे फरक, सर्वात मोठा हा आणि सर्वात छोटा हा, याचे फरक 7तून 5 दिले 2 राहिले. जर 18ची किंमत 180 आहे तर 2ची किंमत किती? नेक्स्ट बघा, एक वडील आपल्या मुलाच्या वयाच्या 3 पट वयाचा आहे. 3 पट म्हणजे समजा, आजचं वडिलाचं वय, जर आजचं मुलाचं वय जर 1 असेल तर वडिलाचं 3, म्हणजे मुलाचं वय जर 1 असेल तर वडिलाचं 3, म्हणजे हा 1 असेल तर हा 3, यांचा गुणोत्तर रेशो यांचा 3. हा 1 असेल तर 3, म्हणजे हा 10 असेल तर हा 30, 3 पट असेल. आणि 10 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी कसं काय होतं, वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 5 पट होते. म्हणजे वडिलांचं वय 1 असेल तर मुलाचं वय 5, 10 वर्षापूर्वी. आता दोन आपल्याला गुणोत्तर दिलेलं आहे. पहिला आजचं दिलेलं आहे. आपल्याला एक गोष्ट लक्षात पाहिजे की समजा आजचं जे आहे, आजचं वयाचं जे फरक आहे दोघांचा, मुलाचा आणि वडिलाचा, जर समजा मुलगा 30 वर्षाचा आहे आणि वडील 50 वर्षाचे आहे, फरक किती आहे? 20 वर्ष आज. आणि 10 वर्षानंतर वडील कितीचे होतील? 60चे होतील. मुलगा कितीचा होतील? 40चा. फरक किती आहे 20 आणि 40 मध्ये? 20. म्हणजे वयाचा फरक हा नेहमीसाठी सारखा असतो. म्हणजे आज याच्यात जर मुलाचं वय वडिलांचं वय 1 असेल, 1 वर्ष असेल, तर मुलाचं वय किती? 3. तर इथं हे रेशो मध्ये आहे, म्हणजे गुणोत्तराचं आहे. आपण काय इथं काहीतरी सेम व्हेरिएबल राहतो. त्यामुळे एक्स बघू, हे झालं आजचं वय. आता आपल्याला सांगितलं की 10 वर्षापूर्वी काय गुणोत्तर होतं? 10 वर्षापूर्वी गुणोत्तर होतं, जर वडिलाचं वय 1 असेल तर मुलाचं वय 5. 1 मुलाचं वय 5, हे झालं 10 वर्षापूर्वी. आणि आपण आता काय शिकलो की फरक हा जो असतो वयाचा सारखा असतो. इथं कितीचा फरक आहे मुलाच्या आणि वडिलाच्या वयात? 2x. 3तून 1 गेला 2x, म्हणजे 2 वर्ष समजा. आणि इथं किती आहे? 5तून 1 गेला 4x. फरक हा सारखा नाहीये, मग आपल्याला याला सारखं करावं लागेल. इथं जर 4 आहे, इथं 2 आहे, तर काय करावं लागेल आपल्याला? याला पण 2 ने गुणावं लागेल, म्हणजे सर्व गोष्टीला 2 ने गुणावं लागेल. मग 2x, 1 ने गुणलं 1 ला, 2 ने गुणलं 2, 3 गुणिला 2 6x, म्हणजे 3 आता 4x. आता इथं पण 4x आहे, इथं पण 4x. आता बघा, हे अंतर किती वर्षाचं आहे? हे आजचं आहे. 2x आणि 6x हे आजचं गुणोत्तर आहे. आणि हे जे आहे ते 10 वर्ष आधीच आहे. म्हणजे इथून इथपर्यंत जायला किती? 10 वर्ष लागली. म्हणजे 2तून 1 गेला किती? x. पण x ची व्हॅल्यू किती आहे? 10 आहे. हे 10 वर्ष पहिलेच आहे. 2तून 1 गेला किती आहे? 1 राहते. पण 1 म्हणजे किती? 10 वर्षाचा आहे. x ची व्हॅल्यू 10. आता याच्यात ही व्हॅल्यू आपण टाकून द्यायच्या. हे जर आजचे वय, x ची व्हॅल्यू 10 टाकली तर 20. हे कोणाचं वय? मुलाचं. आणि x ची व्हॅल्यू 10 टाकली तर 60. आजचं वय झालं वडिलाचं. मुलाचं 10 वर्षापूर्वी त्यांची किती राहील? x ची व्हॅल्यू इथे टाकली तर 10 आणि इथे 50. 10 वर्षापूर्वी 50 वडिलाचं वय, 10 वर्षापूर्वी 10 मुलाचं वय. आजचं मुलाचं वय 20, आजचं वडिलांचं वय 60. आपल्याला विचारलं काय वडिलांचे आजचे वय किती? तर आजचे वडिलांचे वय 60 वर्ष झाले. का कन्सेप्शन आहे?